नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये. मित्रांनो, आपण मागील भागात पाहिलं, पांडव लक्षग्रह सोडून जंगलातून एक चक्रनगराला पोहोचले होते आणि ब्राह्मणांच्या वेशात भिक्षा मागून जीवन जगत होते. दुसरीकडे पांचाल राजाने आपली कन्या द्रौपदीच्या स्वयंवराची तयारी सुरू केली होती. पांचाल राजा द्रुपद याला प्रथम द्रौपदीचा विवाह अर्जुनाशी करायचा होता, परंतु त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याने स्वयंवर आयोजित केले. स्वयंवराची बातमी मिळताच पांडव ब्राह्मणांच्या टोळीसह एक चक्रनगरीहून पांचाळकडे निघाले होते. कोणीही त्याला ओळखू नये म्हणून त्याने दाढी आणि केस वाढवलेल्या ब्राह्मणांच्या वेशात पांचाल प्रदेशात प्रवेश केला. द्रौपदीने स्वयंवराची सर्व तयारी केली होती, ज्यात मंडपाच्या मध्यभागी एक धनुष्य पडलेले होते आणि त्यावर सोन्याचा मासा लटकत होता. तो मासा एका मशीनद्वारे प्रचंड वेगाने फिरत होता. राजा द्रुपदाने आता स्वयंवराची घोषणा केली आणि म्हणाला, जो कोणी आपल्या धनुष्यातून बाण खाली पाण्याचे प्रतिबिंब पाहताना चालत्या माशाच्या डोळ्यात टाकेल, माझी कन्या द्रौपदी त्यांच्या गळ्यात माळ घालून आपला वर निवडेल. या स्वयंवरात दूरदूरवरून पराक्रमी राजपुत्र आले होते, ज्या सर्व कौरव, जरासंध, शिशुपाल आणि श्रीकृष्ण यांचा समावेश होता. आता हत्तीवर बसून द्रौपदी आपल्या भावासह स्वयंवर स्थळी आली. आता स्वयंवर सुरू झाले आणि राजपुत्र एक एक आले आणि लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरले. या स्वयंवरात अनेक शूर आणि पराक्रमी राजपुत्रांचा पराभव आणि अपमान झाला, ज्यात दुर्योधन, जरासंध आणि शिशुपाल सारखी योद्धे होते. आता कर्णाची पाळी आली तेव्हा मेळाव्यात उत्साह संचारला, कारण कर्णही मोठा धनुर्धर होता. कर्णाने धनुष्य उचलले आणि तार मारायला सुरुवात केली, पण शेवटी धनुष्य त्याच्या हातातून उचलले आणि त्याच्या चेहऱ्यावर आदळले. अपमानित झालेला कर्णही परत आपल्या जागेवर जाऊन बसला. आता ब्राह्मणाच्या गटातून एक ब्राह्मण उदयास आला, जो अर्जुन होता, पण त्याच्या वेशामुळे त्याला कोणी ओळखू शकले नाही. आता अर्जुनने धनुष्य हातात घेतले आणि तारावर ठेवले आणि धनुष्यातून बाण सोडण्याआधी सज्ज झाला. एका ब्राह्मणाने किती धाडसाने धनुष्यमानाची तार लावली हे पाहून सर्व दरबारी स्तब्ध झाले. आता अर्जुनने धनुष्य सोडले आणि त्याचा बाण माशाच्या डोळ्यावर लागला आणि ते पाहून उत्साही जनसमुदाय त्यांच्या सन्मानार्थ उभा झाला आणि त्याची स्तुती करू लागले. आता द्रौपदीने अटीनुसार ब्राह्मण धारण केलेल्या अर्जुनाच्या गळ्यात माळा घातली. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव ही बातमी आईला सांगायला गेले, पण भीम आपल्या भावाच्या रक्षणासाठी तिथेच उभा राहिला. आता हा स्वयंवर ब्राह्मण कसा जिंकू शकेल असा विचार राजपुत्रांमध्ये निर्माण झाला होता. श्रीकृष्णाने हे बंड कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि दुसरीकडे द्रौपदीसह भीम आणि अर्जुन आपल्या आईच्या झोपडीकडे निघाले. जेव्हा द्रुपदाचा मुलगा आणि द्रौपदीचा भाऊ दृष्टिद्युम्न हे कळले तेव्हा तो त्याच्या मागे गेला. दृष्टिद्युम्ने कुंतीला झोपडीत ओळखल्यामुळे ते पांडव असल्याचा अंदाज बांधला होता. ही माहिती घेऊन तो वडील द्रुपदापर्यंत पोहोचला. आता राजा द्रुपदाच्या हाकेवर
पांडव द्रौपदी आणि माता कुंतीसह राजवाड्यात पोहोचले. युधिष्ठिराने द्रुपदाची खरी ओळख करून दिली आणि द्रौपदीला आनंद झाला, कारण द्रौपदीचा अर्जुनाशी त्याच्या इच्छेनुसार विवाह झाला होता. आता आईच्या परवानगीने आणि सर्वांच्या संमतीने द्रौपदीचे 5 भावांशी लग्न झाले. जेव्हा द्रौपदीच्या स्वयंवराची बातमी हस्तिनापुरातील विदुर येथे पोहोचली तेव्हा त्याला खूप आनंद झाला. विदुराने पांडव जिवंत झाल्याची आणि द्रौपदी स्वयंवराची बातमी धृतराष्ट्राला सांगितली आणि तो खूप आनंदित झाला. दुसरीकडे जेव्हा दुर्योधनाला पांडवांच्या बचावाची माहिती मिळाली तेव्हा त्याच्या रागाला पारावर उरला नाही. त्याला कळले की पांडव एका बोगद्यातून लक्ष्यग्रहातून बाहेर पडले होते आणि सुरक्षित वनात गेले होते आणि 1 वर्षाच्या वनवासानंतर पांचाल राजाची कन्या द्रौपदी हिच्याशी लग्न करून ते अधिक शक्तिशाली झाले. आता दुर्योधनाच्या मनात पांडवांबद्दलची ईर्ष्या वाढली होती आणि तो पुन्हा पांडवांच्या नाशाची योजना करू लागला. पांडवांना राजकारणाचा खूप अनुभव होता आणि कोणीही त्यांना सोडणार नाही हे दुर्योधनाला समजले. आता भीष्म पितामहांनी दुर्योधनाला पांडवांशी तह करून अर्धे राज्य देण्यास सांगितले, परंतु दुर्योधनाला हे अजिबात नको होते. त्याने द्रोणाचार्याचा सल्ला घेतला, पण त्याने दुर्योधनालाही तोच सल्ला दिला आणि सांगितले की जर त्याने तसे केले नाही तर कौरवांचा नाश होईल. विदुरचा सल्ला घेतल्यानंतरही तेच सांगितले. शेवटी सर्वांच्या सल्ल्यानुसार दुर्योधनाला पांडवांना अर्धराज्य देण्यास भाग पडले. आता द्रुपदाजवळ राहणाऱ्या पांडवांना हस्तिनापुरात येऊन अर्ध राज्य देणार असल्याची बातमी पोहोचली. आता हस्तिनापुरात पांडवांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. आता युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झाला आणि अर्धराज्य त्यांच्या हाती देण्यात आले. पांडव आणि कौरवांमध्ये वैर होऊ नये म्हणून धृतराष्ट्रांच्या सल्ल्याने पांडवांनी खांडवप्रस्थ ही आपली राजधानी केली. खांडवप्रस्थ हे त्या काळी फार जुने शहर होते, ज्यावर त्याच्या पूर्वजांचे राज्य होते. पांडवांनी ते शहर पुन्हा वसवले आणि त्याचे नाव बदलून इंद्रप्रस्थ ठेवले आणि द्रौपदी आणि माता कुंती यांच्यासोबत आनंदाने त्या शहरावर राज्य करू लागले. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.